नवीन कोणी आले त्याने टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. नवीन कोण आला असेल तर त्यांनी टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. बायस तर आपण प्रिडिक्ट करतो म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवर मार्केटची मुवमेंट बघून आणि डायरेक्शन शॉर्ट टर्म मध्ये लिक्विडिटी हंट करण्यासाठी मार्केट मेकर बनवतात. हा, मार्केट मेकर जे डायरेक्शन बनवतात त्याला आपण बायस म्हणतो आणि ऍक्च्युअली जो ट्रेंड चालू आहे त्याला आपण डायरेक्शन म्हणतो, म्हणजे थोडक्यात ट्रेंड म्हणतो. लक्षात घ्या, ट्रेंड डायरेक्शन आणि बायस डायरेक्शन वेगळा असतं. लक्षात घ्या. नवीन कोण कोण आलं त्यांनी टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. मीत मेरा आवाज आ रहा है? देखो हाँ आ रहा है. बायस इंपॉर्टेंट क्यों है अपने लिए? बायस बड़े टाइम का मतलब उस हिसाब से हमको ट्रेड लेना है ना, मतलब हाँ हमका हमारे को अगर बायस क्या बोलते हैं अप ट्रेंड रहा और बायस अप ट्रेंड का ही रहा तो अच्छा, मतलब ये होता है ट्रेड. ओके. बायसला का महत्व आहे माहिती तुम्हाला? बायस म्हणजे ओव्हरऑल दिशा ठरते, बुलिश आहे का बेरिश आहे. होय, ते मार्केट मेकरचा विचार असतो. लक्षात ठेवा, किंवा मार्केट मेकरचं फुटप्रिंट असतात बायस म्हणजे. आणि त्याच्यावर आपण मार्केटला डायरेक्शन करू शकतो. लक्षात घ्या, तुमच्या मोठ्या टाइम फ्रेमचं जर डायरेक्शन जर बरोबर असेल तर तुम्ही ही कोणत्याही लिक्विडिटीमध्ये तुम्ही सापडत नाही. लक्षात घ्या, त्याच्यामुळे बायस हा महत्वाचा विषय आहे आणि बायस आपण समजून घेणार आहे आज. मग बायस काय, कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. प्रतीक सर टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. ऋतुजा मॅडम टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. मॅन्युप्युलेशन जे करणारे आहेत मार्केट मेकर ते तुमच्या पूर्ण ओव्हरऑल ट्रेंडच्या विरोधात जात नाहीत. लक्षात ठेवा, का जात नाहीत? कारण की त्यांना ट्रेंडच्या अगेन्स्ट जर ते गेले तर त्यांचा लॉस पण होतो. लक्षात ठेवा, पण ट्रेंडच्या अगेन्स्ट थोडंफार जाऊन लिक्विडिटी खाण्यासाठी ते ट्रेंडच्या अगेन्स्ट थोडंफार जाऊ शकतात. लक्षात ठेवा, कारण की तेवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. आणि त्या पद्धतीनं जे डायरेक्शन चेंज केलं जातं त्या डायरेक्शन जे चेंज जी मुवमेंट आहे त्याला बायस म्हणतो आपण. बायस हा वेगळा असतो आणि ओव्हरऑल ट्रेंडचं डायरेक्शन हा वेगळा असतं. लक्षात घ्या, समजलं बायस आणि डायरेक्शन मध्ये फरक काय आहे. आता मला सांगा, बायस महत्वाचा आहे की नाही. सर्वांनी टायटल टाकून घेतलं? सर बायसचं जरा रिपीट करा परत. बायसचं रिपीट करू काय? एक काम करा, टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. हा, टायटल टाकून घेतलं. आता तुमचं ओव्हरऑल जो अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड तुम्हाला जे काही दिसतंय तो ट्रेंड आहे, बरोबर ना. आता मी 1 मिनिट इकडे दाखवतो तुम्हाला, मी 1 मिनिट दाखवतो. गोल्ड मध्ये हा गोल्ड तुम्हाला जो काही दिसतो तो काय तुमच्याकडे अप ट्रेंड आहे, बरोबर ना. हो, पण अप ट्रेंड मध्ये ज्या ब्लॅक कलरच्या कॅन्डल थोड्याफार खालच्या साईडला आल्यात ना. हो आले. मग हा तुमचा काय बायस आहे. लक्षात घ्या, म्हणजे अप ट्रेंड मध्ये खालच्या साईडला मार्केट काय येतं, कारण की त्याला एक रिट्रेसमेंटची पण गरज असते किंवा मॅन्युप्युलेशनची पण गरज असते. लक्षात ठेवा, जे काय मार्केट मेकर्स आहेत त्यांना मॅन्युप्युलेशन करण्यासाठी थोडीफार ते हे करतात. अशा पद्धतीनं मार्केटला काय करतात, हँडल करतात आणि त्यातून काय करतात की लिक्विडिटी गोळा करतात आणि लिक्विडिटी गोळा केल्यानंतर ते काय करतात, डायरेक्शन कंटिन्यू करतात. अच्छा. म्हणून डायरेक्शन आणि हे ट्रेंड डायरेक्शन आणि बायस डायरेक्शन हा वेगवेगळा विषय आहे. लक्षात घ्या, तो कसा प्रेडिक्ट करायचा. तुमचा बायस जर प्रेडिक्ट केला तर तुमचा ऍक्युरेट एंट्री पडते, चुकीची कोणतीही एंट्री पडत नाही. मग ते कसं कॅल्क्युलेट केलं पाहिजे हे दाखवणार मी आज तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं. सगळ्यांनी लिहून घेतलं बायस हे? हो सर, केलं. हा, ओके, ठीक आहे. आता एक काम करा, त्याच्यानंतर 1 नंबरला मुद्दा टाका की तुम्हाला तिथे मंथलीच्या टाइम फ्रेमवर पहिल्यांदा जायचा. 1 नंबरला मुद्दा टाकून घ्या. फर्स्ट टाइम तुम्हाला मंथलीचा टाइम फ्रेम ओपन करायचा आहे. मंथलीचा टाइम फ्रेम ओपन करायचा आणि हा तुमच्याकडे रोडमॅप आहे बायसचा, हा लिहून घ्या. हा भरपूर महत्वाचा आहे. बायस एकदा जर समजला तर तुम्हाला पूर्ण एक वर्ल्ड कप जर जिंकायचा असेल तर पहिल्यापासून जसं तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळताय तसं जर बायस जर सापडलं तुम्हाला तर पूर्ण प्रॉफिट तुम्हाला मिळून जातो, जोपर्यंत तुमच्याकडे फायनल मॅच येत नाही तोपर्यंत. पद्धतीनं बायस जर प्रेडिक्ट जर व्यवस्थित पद्धतीने झाला तर तुम्हाला सगळं पुढचं ग्रीन मध्ये दिसणार आहे. लक्षात घ्या, तुमचा जो प्रॉफिट आहे तो ग्रीन मध्ये दिसणार आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की मंथलीच्या टाइम फ्रेमवर जायचं आहे. आता एक काम करा, कमेंट बॉक्स मध्ये टाका की कोणती करन्सी घेऊया आपण. बायस प्रेडिक्शनसाठी आपण एक करन्सी घेऊया कोणती तरी. गोल्ड सोडून कोणती पण सांगा, कारण की गोल्डचा स्टडी पूर्ण झालेला आहे. असं वाटायला नको की त्यावर सगळ्या गोष्टी आहेत. गोल्ड सोडून कोणती पण टाका करन्सी, ज्या करन्सीची मेजॉरिटी जास्त येईल त्या करन्सीला आपण बायससाठी घेऊया. चॅट बॉक्स मध्ये टाकायला लगेच फास्ट मध्ये. बायस कसा प्रेडिक्ट करायचा. बायस कसा प्रेडिक्ट करायचा आणि बायस आणि ट्रेंड यांच्यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या, बायस हा मार्केट मेकरचा विचार आहे आणि ट्रेंड हा ग्लोबली विचार आहे. ग्लोबली जे सगळे ट्रेडर एकत्र पद्धतीने ट्रेड करलेत त्यांचा विचार हा ट्रेंड आहे. लक्षात घ्या. रोहित सर, आवाज येतोय माझा तुम्हाला? हा, येतोय सर. हा, बायस कसा प्रेडिक्ट करायचा, टायटल टाकून घ्या. बायस कसा प्रेडिक्ट करायचा आणि त्याचा पहिला मुद्दा टाकून घ्या की मंथलीचा टाइम फ्रेम ओपन करायचा आहे तुम्हाला.
आपण युरो USD करन्सी घेऊया. सगळ्यांना जास्त वाटतं की युरो USD मध्ये आपण बघायचंय का पद्धतीने, कशा पद्धतीने बायस. हे बघा मंथलीचा टाइम फ्रेम ओपन केलेला आहे, बरोबर आहे. बघा दिसतो का मंथलीचा टाइम फ्रेम सर्वांना. हा, बायस प्रेडिक्ट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ट्रेंड बघावं लागेल. नवीन कोण आला असेल तर त्यांनी टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे आणि बायसचं महत्व काय आहे मार्केटमध्ये. कारण की बायस जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही प्रॉपर पद्धतीने ट्रेड करू शकता, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आपल्याला बायस समजणं गरजेचं आहे. टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट करायचा आहे. बायस प्रेडिक्शन करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मंथलीचा टाइम फ्रेम ओपन करायचा आहे. लिहून घेतलं हे, मंथलीचा टाइम फ्रेम ओपन करायचा आहे. हो सर. मंथलीचा टाइम फ्रेम ओपन केल्यानंतर ना तुम्हाला मार्केटचा ट्रेंड बघायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये बघा, इथे सांगा मला मार्केटचा ट्रेंड कोणता दिसतो तुम्हाला. स्क्रीन दिसते सर्वांना. डाऊन ट्रेंड आहे. ट्रेंड कोणता सांगा. डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड आहे. आता कन्सोलिडेट होते थोडा. डाऊन ट्रेंड आहे, बरोबर आहे. आता डाऊन ट्रेंड असेल तर बायस कोणता पाहिजे तुमच्याकडे मग. बेरिश पाहिजे. बेरिश पाहिजे, बरोबर आहे. बायस पण तुमच्याकडे बेरिश पाहिजे आणि ट्रेंड पण तुमचा बेरिश आहे, लक्षात घ्या. तिथं लिहून घ्या तसं पाहिजे असेल तर. मंथलीचा टाइम फ्रेम लावणे, ट्रेंड बघणे आणि ट्रेंड बघितल्यानंतर ट्रेंडला मॅच होणारा बायस पाहिजे. तुम्हाला ट्रेंडला मॅच होणारा बायस पाहिजे, लक्षात घ्या. शिवाजी सर, माझा आवाज ऐकू येतो तुम्हाला. नवीन कोण आला असेल तर त्यांनी टायटल टाकून घ्या, बायस कसा प्रेडिक्ट केला पाहिजे. ट्रेंड तुमच्याकडे डाऊन ट्रेंड आहे आणि तुमचा बायस पण तुमच्याकडे काय असला पाहिजे, डाऊन साईडचा असला पाहिजे, बरोबर ना. बेरिश पाहिजे. आता तुम्ही एक गोष्ट मला सांगा, तुमच्याकडे ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे, बरोबर आहे. बायस पण तुम्हाला बेरिश पाहिजे आहे, बरोबर आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही जे काय प्राइस, आता डाऊन ट्रेंड असेल तर तुम्ही कोणती पोझिशन करणार आहे. सेलची पोझिशन असणार आहे तुमची, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, सेल तुम्ही प्रीमियम मध्ये करणार आहे का डिस्काउंट मध्ये करणार आहे. प्रीमियम मध्ये केलं पाहिजे, बरोबर ना. हो. मंथलीचा टाइम फ्रेम वर मार्केट जोपर्यंत तुमच्याकडे प्रीमियम मध्ये येणार नाही, म्हणजे आता थोडं आपण काय केले की तुमच्याकडे एक डाऊन ट्रेंड आहे म्हणून आपण काय केले की प्राइसला तुमच्या प्रीमियम मध्ये येऊ द्यायला लागणार आहे, बरोबर ना. प्राइस जर तुमच्याकडे प्रीमियम मध्ये जर येत असेल तरच तुम्ही काय करणार आहे, बायस चेक करायला घेणार आहे. कारण की प्राइस जर प्रीमियम मध्ये येऊन गेली मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये तर नंतर ना कोणतंही मॅन्युप्युलेशन होत नाही, लक्षात घ्या. नाहीतर प्राइस जर मंथलीच्याच टाइम फ्रेमवर जर प्रीमियम मध्ये येत नसेल डाऊन ट्रेंड मध्ये तर नंतर नेक्स्ट टाइम तिकडच्या बाजूला काय होते, मॅन्युप्युलेशन येऊ शकते, लक्षात घ्या. वरून जेव्हा रॅली आलेली दिसते सर्वांना ही. हो सर. वरून रॅली आले, बरोबर ना. रॅली आल्यानंतर ना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तुमचं, बरोबर आहे. आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तुमचं आणि तुमचा ट्रेंड पण डाऊन ट्रेंड होता, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण खालच्या बाजूचं मिळालं. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे प्रॉपर पद्धतीने चाललेल्या आहेत, बरोबर ना. आता तुम्हाला काय करायचं की प्रीमियम मध्ये सेल करायचं आहे तुम्हाला. मग त्यासाठी तुम्हाला मार्केटला कुठे यायला पाहिजे, प्रीमियम मध्ये आलं पाहिजे ना. होय. बघा मार्केट प्रीमियम मध्ये आले का. नाही आलेलं, बरोबर ना. मार्केट ज्या वेळेला प्रीमियम मध्ये येईल त्यावेळेलाच तुम्ही काय करणार आहे, सेलिंगचा विचार करणार आहे किंवा बायस प्रेडिक्शनचा विचार करणार आहे, लक्षात ठेवा. आणि एकदा जर मंथलीच्या टाइम फ्रेम मधला जर बायस जर तुम्हाला सापडला तर जेवढा प्रॉफिट होणार आहे तो कधीच होणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. म्हणजे जेवढा भयंकर प्रॉफिट होणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये पहिल्यांदा पीडीआरए नुसार काय करायचं, प्राइसला कलेक्ट करायचं, लक्षात घ्या. आता मंथलीचा टाइम फ्रेम लावलाय मी, बरोबर आहे. आता मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये जिथं तुमच्याकडे 50% लेवल होती तिथं बघा फेअर व्हॅल्यू गॅप दिसतो सगळ्यांना. हा, फेअर व्हॅल्यू गॅप आहे आणि फेअर व्हॅल्यू गॅप आहे. आणि त्याच्यानंतर ना ही कंडिशन जर तुम्ही बघितली, मार्केट काय केलं, वरून आलं, मार्केट वरून इथं आलं, इथून इथं गेलं आणि खाली डायरेक्ट ड्रॉप दिला. मला सांगा कोणता ब्लॉक तयार झाला. हा एक काम करा, कोणी सांगू नका, मला चॅट बॉक्स मध्ये टाका ब्लॉक कोणता तयार झाला सांगा. हा चॅट बॉक्स मध्ये टाका, हा ब्लॉक कोणता झालाय टाका फास्ट. ब्लॉक कोणता तयार झाला हा टाका. ऑर्डर ब्लॉकचा प्रकार तयार झाला, इथं कोणता प्रकार आहे ऑर्डर ब्लॉकचा सर्वांनी टाका. तोपर्यंत मी सुयश सरांना विचारतो प्रश्न. सुयश सर, तुम्ही कोणतं टाकलंय. हा सर, स्मार्ट ओबी. कुठला स्मार्ट ओबी झाला सांगा मला. ते सगळ्यात वरती जिकडं लिक्विडिटी हे करून खाली एफव्हीजी दिले, सगळ्यात वरती टॉपला, म्हणजे इथं माझा आयरो तिकडे म्हणताय ना तुम्ही. हा. आता ही रॅली एवढी फास्ट आल्या, एवढ्या वरती प्राइस जाईल याची गॅरंटी वाटते तुम्हाला. नाही, पण तो सगळा लिक्विडिटी वाढ ना, सगळे काळ्या कॅन्डल आहेत. होय, काळ्या कॅन्डल आहेत, बरोबर आहे. पण रॅली जर येत असेल एवढी मोठी फास्ट तर रिट्रेसमेंट तुमच्याकडे जास्तीत जास्त 0.5 ची होती, लक्षात ठेवा. हा, 7.5 ला शक्यता कमी, इकडं 5 लाच येईल जादा करून. 5 ला. मग तो स्मार्ट ओबीचा काय इथं फरक पडणार आहे.
नाही पडणार. मग कोणता उभे सांगा. ब्रेकर ब्लॉक आहे. ब्रेकर ब्लॉक कोणी कोणी उत्तर दिले त्यांनी पहिल्यांदा कोणी उत्तर ब्रेकर ब्लॉक दिले त्याने माईक चालू करावा. कोणतरी एक हॅलो सर, ते पहिल्यांदा मी ब्रेकर ब्लॉक लिहिला होता, पण मिटिगेशन ब्लॉक असं वाटतंय मला वाटतंय नाही, मिटिगेशन ब्लॉक आहे. ब्रेकर ब्लॉक ज्यांनी उत्तर दिले त्यांनी माइक चालू करा. मी तूने दिया क्या ब्रेकर ब्लॉक? हाँ ब्रेकर ब्लॉक क्या करता है? पहला वाला हाई ब्रेक करके नीचे जाता है ना. हाँ इसमें पहला वाला हाई ब्रेक किया है क्या मार्केट ने? ब्रेक किया है तो पहला वाला हाई नहीं. ये ऊपर बना है ना पहला वाला हाई. हाँ तो नहीं इसको ब्रेकर क्यों बोलेंगे हम? मिटिगेशन है ना ये, बरोबर आहे ना. हाँ आणि जिथं तुमच्याकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालंय तिथं फेअर व्हॅल्यू गॅप आलाय, बरोबर ना. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले तिथं जर फेअर व्हॅल्यू गॅप येत असेल तर तिथं तुम्हाला मिटिगेशन ब्लॉक किंवा ब्रेकर ब्लॉक सापडतात, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता मी काय करतो की हा तुम्ही मंथलीच्या टाइम फ्रेमवर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघितलाय, पण मोठ्या टाइम फ्रेमचा काहीतरी तुमच्याकडे पीओआय पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. याच्यापेक्षा एक मोठ्या टाइम फ्रेमचा तुमच्याकडे पीओआय पाहिजे. त्याच्यासाठी मी 3 महिन्याच्या टाइम फ्रेमवर गेलो आणि 3 महिन्याच्या ज्या वेळेला टाइम फ्रेमवर गेलो त्यावेळेला ही हिरवी कॅन्डल दिसते का बघा तुम्हाला. ही हिरवी कॅन्डल दिसते. हा सर. ह्या हिरव्या कॅन्डलच्या समोर फेअर व्हॅल्यू गॅप आहे का नाही सांगा मला. हो आहे सर. होय सर. आहे ना. मग मार्केट काय करणार, त्याच कॅन्डलला टॅप करणार आणि तिथून खाली जाणार, बरोबर ना. हो. इथपर्यंत सगळी कंडिशन तुमची मॅच झाली, बरोबर ना. आता ट्रेंड तुमचा बेरिश आहे, बायस पण तुम्हाला बेरिश पाहिजे आणि पीओआय पण तुम्हाला काय सापडलाय, बेरिश सापडलाय बघा. आता मार्केट ज्या वेळेला तिथे येईल, मंथलीच्या चार्टवर जातो मी, तिथं तुम्ही ब्रेकर ब्लॉक आखून ठेवलेला हा ब्रेकर ब्लॉक तुम्ही आखून ठेवलेला. ब्रेकर ब्लॉकला टॅप झाल्यानंतर तुम्हाला बायस प्रेडिक्शन साठी काय करायचं, तयार राहायचं. बघा तुमच्या ब्रेकर ब्लॉकला मार्केटने टॅप केले काय? होय सर. टॅप केले ना. आता तुम्ही मला सांगा काय काय कंडिशन आपण लिहून घेतल्या. मगापासून मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काय काय लिहून घेतलं तुम्ही. फर्स्ट टाइम मंथली टाइम फ्रेम ओपन करणे, हा ट्रेंड पाहणे, ट्रेंड नुसार बायस पाहिजे, बेरिश असेल तर बेरिश, बुलिश असेल तर बुलिश. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर प्राइस तुमची कुठे यायला पाहिजे. ट्रेंड जर बेरिश असेल तर प्राइम एरियामध्ये यायला पाहिजे, प्रीमियम मध्ये यायला पाहिजे. हा प्राइस प्रीमियम मध्ये आलेली आहे तुमची, बरोबर. आता ब्रेकर ब्लॉकचा जो सीई रेशिओ होता, सीई रेशिओ किंवा हा फेअर व्हॅल्यू गॅपचा जो सीई रेशिओ होता, त्या सीई रेशिओच्या वरती मंथलीची कॅन्डलनं क्लोजिंग दिलंय का बघा. ग्रीन कलर कॅन्डलनं क्लोजिंग दिलंय का बघा. त्या नाही दिली. आणि ही त्याच्या बाजूची कॅन्डल काय झाली, ब्लॅक झाली. ब्लॅक, बरोबर आहे. म्हणजे मार्केट तुमचं इथून पण खाली येऊ शकते, लक्षात ठेवा, बरोबर आहे. आणि इथं आता तुमचा मंथलीचा बायस परत बेरीज झालाय बघा. मंथलीचा बायस बेरीज झाला की विकलीचा बायस परत बायस बेरीज झाला का बघा इथं तुमच्याकडं. हो झाला ना. आता इथं जे एंट्री पडणार हे बघा, इथं ह्या कॅन्डलचा इथं लो तोडला. मंथलीचा बायस तुमचा बेरीज झाला, बरोबर आहे काय. मंथलीचा बायस झाला बेरीज. आता विकलीचा बायस पण बेरीज होणार. वरच्या बाजूला विकलीचा काय आहे तुमच्याकडे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे काय. या फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप करून मार्केट खाली येऊ शकते, लक्षात घ्या. याच्यावर पण सर फेअर व्हॅल्यू गॅप तयार झालाय की त्याला टॅप केलं मार्केटने. कुठल्या कशावरती. हे आता कॅन्डलनं क्लोज दिलाय की नाही, ज्या कॅन्डलला तुम्ही मार्क केलाय, हा म्हणजे खालची लाईन आहे त्याच्या खाली एपीजी तयार झाला. नाही आता जिथं व्हाईट लाईन होती, हा त्याच्या खाली एपीजी तयार झाला आणि त्याला मार्केटनं टॅप करून मार्केट खाली गेलं. बरं ठीक आहे. 1 मिनिट, आपण पहिल्यांदा बायसची करू, मंथलीवरून आपण परत खाली येऊ. हे का मंथलीचा जी ग्रीन कलरची कॅन्डल होती मंथलीची तुमची किंवा विकलीची धरू आपण, 3 महिन्याची धरू. 3 महिन्याची जी कॅन्डल होती त्याच्या खाली या कॅन्डलला क्लोजिंग दिला. 3 महिन्याचा बायस झाला तुमचा बेरीज झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला कोणता बायस तुम्हाला बेरीज पाहिजे आहे, मंथलीचा बायस बेरीज पाहिजे आहे. हे सगळं डिलीट मारतो. ग्रीन कलरची या कॅन्डलची फ्रिक्वेन्सी संपली का सांगा मला. होय संपले. ब्लॅक कॅन्डल त्याची लिक्विडिटी खाल्ली आहे, बरोबर आहे काय. मग तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी कुठल्या कॅन्डलची येणार आहे, ह्या कॅन्डलची येणार आहे, बरोबर आहे काय. बरोबर. हा ह्या कॅन्डलची येणार आहे. ह्या कॅन्डलच्या खाली जी कॅन्डल क्लोज होणार त्यावेळेला तुमचा बायस काय होणार, परत बेरिश होणार ना. पण ह्या ग्रीन कलर कॅन्डलनं ह्याचा लो खाल्लाय बघा, दिसतोय काय खाल्लेला. त्याच्यामुळे पाठीमागच्या कॅन्डलची काय संपली तुमच्याकडे, फ्रिक्वेन्सी संपली, बरोबर काय. बरोबर. परत ह्या कॅन्डलचा हिनं लोच्या खाली क्लोजिंग दिली, बायस काय झाला तुमचा, बेरीज झाला, बरोबर काय. हे बघा ह्या कॅन्डलला आपण घेतलेला, त्याच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली तर तुमचा बायस काय होणार आहे, बेरीज होणार, लक्षात घ्या. आता मंथलीचा बायस तुमचा बेरीज झाला होता, बरोबर आहे काय. विकलीचा पण बायस काय करायला पाहिजे तुम्हाला, बेरीज करायला पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर आहे. विकलीचा
हे बघा ही कॅन्डल विकलीला आपण ही कॅन्डल आखून घेणार, बरोबर ना? ह्या कॅन्डलच्या खाली हिने क्लोजिंग दिली. त्याच्या अगोदर सर त्याच्या वरची पण कॅन्डल आपण आखू शकतो की नाही त्याच्यावरती ती आखू नाही शकत आपण. का आखू शकत नाही? मंथलीची कॅन्डल आहे ना ती, ही कॅन्डल आहे ना तुमच्याकडे ही. या कॅन्डलच्या खाली हिनं क्लोजिंग दिली ना तुमच्याकडे. मग ह्याच्यानंतरची म्हणजे तुमच्याकडे कोणती 2 एप्रिल आणि ही मे महिन्यातली जी विकलीची कॅन्डल असणार पहिली मे महिन्यातली ती आकायची तुम्हाला. मे महिन्यातली हे बघा ही खालची दिसते काय? नाही अजून आलेली नाही. मे महिन्यातली आकाय. थांबा एक मिनिट आपण. हे बघा ही मे महिन्याची तुमच्याकडे कॅन्डल आहे, बरोबर आहे? पण ही मे महिन्याची कॅन्डल आहे कारण तुमच्याकडे पीओआय वरच्या साईडला पीओआय पण आहेत, लक्षात ठेवा. आणि तुमच्याकडे इथे पॉवर ऑफ 3 ची पण कन्सेप्ट झाले, लक्षात घ्या. पॉवर ऑफ 3 ची कन्सेप्ट झाल्या वरच्या बाजूला. मार्केटनं अक्युमुलेट केलंय आणि मॅनिप्युलेट पण केलंय, त्याच्यामुळे मार्केट तुमच्या वरच्या पीओआय मध्ये येईल याची गॅरंटी नाही, लक्षात घ्या. विकलीचा बायस जर बेरीज झाला असेल तर. हो का, विकलीचा बायस बेरीज झाला का? या कॅन्डलला क्लोजिंग दिली. आता डेलीचा पण बायस तुम्हाला काय होता? बेरीज पाय होता. विकलीच्या कॅन्डलच्या नंतरचा म्हणजे 21 मेच्या नंतरच्या कॅन्डलचा तुमचा काय व्हायला पाहिजे? बायस बेरीज झाला पाहिजे, लक्षात घ्या. 21 मे हे बघा ह्या कॅन्डलला खाली क्लोजिंग दिली तर बायस काय होणार आहे? तुमचा बेरीज होणार आहे, बरोबर ना? दिली क्लोजिंग. आता क्लोजिंग दिल्यानंतर ना तुमच्याकडे पीओआय आहे. हे बघा हा पीओआय आहे काय? सगळं बायस तुमचं बेरीज झालेलं आहे. सगळे मंथलीचे, विकलीचे, डेलीचे बायस बेरीज झालेले आहेत. हा एक पीओआय आहे तुमच्याकडे आणि वरती कोणता पीओआय आहे का बघायचा तुम्हाला, म्हणजे मॅनिप्युलेशन व्हायला नको म्हणून. आता मॅनिप्युलेशन मध्ये सापडला तर फिबोनाची रेशो मध्ये तुम्ही सापडताय 50च्या वरती. एक मिनिट आहे की सर. आता मी डेलीला मला छोटे छोटे भरपूर दिसायला म्हणून मी विकलीला गेलो. विकलीचे मार्किंग करून घेतो सगळे पीओआय. विकलीला पण आहे की पीओआय? विकलीचे सगळे पीओआय मार्क करून घेतो. हे बघा हा फेअरव्हॅल्यू गॅप आहे, त्याच्या खालीच येते. त्याच्या खाली हा एक फेअरव्हॅल्यू गॅप आहे. त्याच्यानंतर हा मार्किंग करत नाही, हा तुमचा ह्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर ही जी कॅन्डल आहे ती तुमच्याकडे रिजेक्शन ब्लॉक म्हणून येणार आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. आता डेलीचा तुमचा हे बायस बेरीज झालाय, खाली झालाय. पण आपण एवढ्या वरती का आखले माहितीये तुम्हाला? आपण हंटिंग मध्ये सापडू नये म्हणून. आपण हंटिंग मध्ये सापडू नये म्हणून, बरोबर ना? आता बघा हे सगळं आखलेलं आहे आणि इथं फिबोनाची पण लावायचे तुम्हाला, कारण की 50% वरती तुम्हाला काय मॅनिप्युलेशन मध्ये तुम्ही सापडू नये म्हणून. बघा सगळे पीओआय 50च्या वरती आहेत का? आता तुम्ही मला सांगा, तुमच्या जर वरच्या पीओआय मध्ये जर मार्केट आलं नाही, तुमच्या पीओआय मध्ये जर मार्केट आलं नाही तर तुम्हाला काय फरक पडणार आहे काय? नाही, बरोबर ना? मग ट्रेड मिळाला नाही म्हणून तुम्ही त्याला हे ब्लेम करत बसणार आहे काय? नाही करणार ना. पीओआय मध्ये जर येत नसेल तर दुसरा चॅट बघणार ना तुम्ही. तुमच्या नियमावर जर तुम्ही जर ठाम होत नसेल तुमच्या नियमावर तर तुम्हाला मार्केट घेऊन जाणार, लक्षात ठेवा. इथं नियम काय? तुमचा वरती जर मार्केट आलं तरच तुम्ही काय करणार आहे? सेलिंग करणार, लक्षात घ्या, नाही. बघा मार्केट तुमच्या इकडे आलंय काय? आता मार्केट लोवर लो मारायला लागले ना, मग फिबोनाची पण तुमची बदलणार ना इथं. बघा 50 ला आले का मार्केट? नाही आलं. परत आले का बघा 50 ला? टॅप केले 50 ला? नाही, बॅकग्राऊंड आले ना. हा, बॅकग्राऊंड आले. सर खरं अगोदर शॉर्ट करायचं असलं आपल्याला इथं, म्हणजे इथं वरती तुम्हाला जर शॉर्ट करायचं असेल, वरती टॉपला जर शॉर्ट करायचं असेल तुम्हाला, मंथलीच आपण पीओआय बघून डेलीला तिथं आल्यानंतर आपण शॉर्ट करू शकतो ना? होय, करू शकता तुम्ही. तेच म्हणाल मी, त्या पद्धतीने पण तुम्हाला एंट्री घेता येते किंवा तिन्ही टाइम फ्रेमचे बायस सेम करून पण एंट्री घेता येते, लक्षात घ्या. त्या मोठ्या टाइम फ्रेमच्या जर मंथली प्रमाणे जर तुम्ही विचार केला असता तर तुमच्याकडे ब्रेकर ब्लॉक होता, बरोबर काय? होय, हा ब्रेकर ब्लॉक होता इकडचा आणि त्या ब्रेकर ब्लॉक मध्ये पण तुम्ही एंट्री टाकू शकत होता, लक्षात घ्या. हे बघा हा मंथली टाइम फ्रेमचा तुमच्याकडे इथे ब्रेकर ब्लॉक होता, हा बरोबर आहे काय? होय. ह्या ब्रेकर ब्लॉक मध्ये पण हा मंथली टाइम फ्रेमचा पीओआय नव्हता. मंथली टाइम फ्रेमचं तुमच्याकडे स्ट्रक्चर होतं आणि 3 महिन्याचा टाइम फ्रेमचा तुमच्याकडे काय होता? पीओआय होता. हा 3 महिन्याच्या टाइम फ्रेमचा ही ग्रीन कलर कॅन्डल पूर्ण मार्क करायची होती, बरोबर आहे काय? ग्रीन कलर. आणि मार्केट तुमच्या पीओआय मध्ये आले, लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि पीओआय मध्ये ज्यावेळेला मार्केट आलेलं त्यावेळेला तुमची प्राइस पण काय झाली पाहिजे? प्रीमियम डिस्काउंट झाली पाहिजे होती, बरोबर आहे काय? प्राइस 50%च्या वरती सरकले, बरोबर. मंथलीच्या टाइम फ्रेम वर गेला तुम्ही, मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये गेला ज्यावेळेला, त्यावेळेला ही ग्रीन कॅन्डल बनलेली तुमच्याकडे, बरोबर आहे काय? ग्रीनच्या वरती ही कॅन्डल गेली, ग्रीनच्या वरती ही कॅन्डल गेली, बरोबर आहे का? इथं या ग्रीनच्या वरती कुठली कॅन्डल गेली आहे का बघा? नाही. या ग्रीन कॅन्डलनं तिचं काय केलं? लिक्विडिटी खाल्ली बघा. लिक्विडिटी खाऊन काय आलं? आतल्या बाजूला क्लोज झाली. पण पाठीमागच्या कॅन्डलचं हे संपलं ना, तुमच्या फ्रिक्वेन्सी संपली. मग ह्या कॅन्डलचा तुमच्याकडे काय आला? हाय आला, लक्षात घ्या. ह्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा तुम्हाला, बरोबर आहे. आता ह्या कॅन्डलच्या हाय किंवा लोच्या खाली जर आपल्याला बायस काय पाहिजे? बेरिश पाहिजे ना, बेरिश. याच्या खाली ज्यावेळेला क्लोज होणार मार्केट त्यावेळेला तुम्ही बेरिश जाऊ शकता, लक्षात ठेवा. टॉपला जर एंट्री पाहिजे असतील तर. हे बघा ह्या पाठीमागच्या कॅन्डलचा लो इनं ग्रॅप केला, बरोबर.
मग तुमची हे फ्रिक्वेन्सी कुठं सरकली, पुढे सरकली, बरोबर आहे का? त्या कॅन्डलची फ्रिक्वेन्सी संपली. बायस झाला तुमचा बेरिश. हो. मंथलीचा बायस बेरीज झालाय, बरोबर आहे काय? हा. कॅन्डल क्लोज होऊन दे. कॅन्डल क्लोज झाली. आता मंथलीचा ज्या वेळेला बायस तुमचा बेरीज झाला त्यावेळेला ह्या मंथलीच्या ज्या कॅन्डलनं बायस बेरीज केला त्या कॅन्डलच्या पीवाय मध्ये तुम्हाला काय करायचे, एंट्री करायची होती, लक्षात घ्या. बरोबर आहे? हो. त्याच्या पीवाय मध्ये तुम्हाला एंट्री करायची होती. म्हणून मी काय केलं, डेलीला गेलो. डेलीला मला पीवाय मार्क करायचे होते. पहिल्यांदा मंथली कॅन्डल कोणती आहे ती बघून घेऊया. बघा ही 2 एप्रिलची होती. मे मध्ये तुमची एंट्री पडणार होती. मे मध्ये एंट्री पडणार होती. आणि त्याच्यानंतर ना इथं जर बघितलं तर इथं मार्केट काय आलं, अक्युमुलेट झाले बघा. पॉवर ऑफ 3चा कन्सेप्ट इथं झाला ना तुमच्याकडं. होय. मग पॉवर ऑफ 3चा कन्सेप्ट जर होत असेल तर इथं तुमच्याकडे रिट्रेसमेंट जास्त येणार नाही, लक्षात ठेवा. हा, तिथंच आपण शॉर्ट केला असं तरी चाललं असतं. नाही, तिथं शॉर्ट तुमच्याकडं बायस बेरीज झाल्याशिवाय कसं करणार तुम्ही? नाही, मी काय म्हणतोय, मंथलीचं जर आपल्याकडे पीओआय असेल एखादा, आणि त्या पीओआय मध्ये जर खालच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट टॅप झालं तर तिथनं आपण म्हणजे शॉर्टची पोझिशन घेऊ शकतो ना. नाही, कसं होते, मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये जर बायस तुमचा जर म्हणजे बायस जर चेंज व्हायचा असेल तर नेक्स्ट कॅन्डल असते की नाही ती तिच्या अपोजिट कॅन्डलच्या खाली क्लोजिंग किंवा अपोजिट कॅन्डलच्या वरती क्लोजिंग देते, लक्षात ठेवा. बायसला जर चेंज करायचं असेल तर. पण आता तुम्ही काय करणार की डायरेक्ट टॅप केलं म्हणून तुम्ही एंट्री घेणार, बरोबर ना? पण एखादा काय होतं, टॅप केलं म्हणून तुम्ही एंट्री करणार, खरं मॅन्युप्युलेशन कुठं केलेलं असते त्यांनी, मॅन्युप्युलेशन करत नाहीत ना. मी काय केलंय, तुम्हाला सगळ्या ऑर्डर ब्लॉक आणि पीओआय शिकवलेत, बरोबर ना? होय. मी शिकवलेत, पण माझ्यासारखे भरपूर शिकवणार आहेत ना. मग ही काय आली, लिक्विडिटी झाली ना सगळी. होय. मग ही लिक्विडिटी ग्रॅब होणं म्हणजे तिथं मॅन्युप्युलेशन आलंच पाहिजे ना. मग मॅन्युप्युलेशन आल्यानंतरच बायस चेंज होतो, लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर होत नाही. मग काय आलं, ह्या कॅन्डलची 2 एप्रिलच्या कॅन्डलची हे इकडं लिक्विडिटी खाल्लीच सोडा येणं. आपलं प्रेडिक्शन प्रमाणे लक्षात घ्या, आपलं प्रेडिक्शन काय की हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये गेल्यानंतर ना कुठली कॅन्डल जर लिक्विडिटी खाऊन आतल्या बाजूला जर क्लोजिंग झाली तर बायस काय होतो, तुमचा चेंज होतो. पण हा रिस्क मध्ये जातो, लक्षात ठेवा. ओके. शेवट नंतर तुमची कॅन्डल कुठली येणार आहे, बायस बेरीज झाला म्हणून ब्लॅकच कॅन्डल येणार आहेत. इथं तुम्ही एंट्री घेऊ शकत होता, या ग्रीन कॅन्डलला टॉपला तुम्ही एंट्री घेऊ शकत होता. इथं पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन ना आतमध्ये क्लोजिंग झाल्या आणि कुठे झाले, ती हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये झाल्या, बरोबर आहे काय? होय. नेक्स्ट कॅन्डलचा कलर कुठला होणार आहे, नेक्स्ट कॅन्डलचा कलर ब्लॅक होणार ना. होय. मग ही ब्लॅक ही ग्रीन झाल्या, पण ग्रीन होऊन तुम्हाला काय फरक पडलाय का? याचा नाही झाला, नाही पडला. एंट्री तुमची वरती येणार ना. तेव्हा काय ह्या कॅन्डलनं तुमच्याकडे काय केलं, लिक्विडिटी खाऊन हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये गेला, लिक्विडिटी खाल्ली तिनं आणि लिक्विडिटी खाऊन आतल्या बाजूला क्लोजिंग झाली, बरोबर काय? नेक्स्ट जी कॅन्डल ओपन होणार आहे ती ह्याच्या फिबोनाची रेशिओ प्रमाणे पीओआयच्या वरच्या कोणत्या तरी पीओआय मध्ये जाणार आणि तिथनं सेलिंग चालू होणार, लक्षात घ्या. म्हणून मी काय केलो, हे बघा, ही तुमच्याकडे 1 फेब्रुवारीची कॅन्डल आहे आणि एंट्री तुमची मार्च मध्ये येणार आहे, लक्षात घ्या. म्हणून मी काय केलो, 4 आवर मध्ये गेलो. हे बघा, 4 आवर मध्ये गेलो, एंट्री तुमची मार्च मध्ये येणार होती, बरोबर काय? हे बघा, मार्च महिना इथं खाली चालू झालाय, बॉक्सच्या बाहेर चालू झालाय, बरोबर काय? आता बॉक्स मध्ये वरच्या साईडला तुमच्याकडे कोणता पीओआय असा चांगला बघा, पीओआय दिसतोय का या रेंज मध्ये? इथं एपीजी आहे की सर? डेलीला करतो, 1 मिनिट थांबा, डेलीला करतो. हे बघा, डेलीला बॉक्सच्या बाहेरची कॅन्डल कशामध्ये गेली बघा, वरच्या साईडला पीओआय ब्लॉक आहे तिथं. हा एपीजी आहे, बीपीआर आहे. ब्रेक केलाय त्यानं, एपीजी ब्रेक केलाय त्यानं. बीपीआर आहे, बीपीआर आहे, बरोबर काय? बीपीआर नंतर ही ग्रीन कलर कॅन्डल काय तुमच्याकडं, ऑर्डर ब्लॉक आहे ना. ऑर्डर ब्लॉक आहे, ऑर्डर ब्लॉक पण आहे. 2 गोष्टी आहेत तुमच्याकडे, बरोबर. 4 आवरला तुम्हाला तिथे एंट्री मिळणार, लक्षात घ्या, बरोबर. बघा, 4 आवरला इथं जर बघितलं तर इथं वरच्या साईडला बघा, इकडं लेटेस्ट लिक्विडिटी हंट करण्यासाठी लेटेस्टची 3 कॅन्डलचा जो स्विंग आला, हा लेटेस्ट आला ना. मग हा तुमच्याकडे काय आला, ऑर्डर फ्लो झाला ना लेटेस्ट. हो. मग त्या ऑर्डर फ्लोला पण मार्केटनं पुढच्या बाजूला टॅप करणं पण गरजेचं आहे ना. बघा, टॅप केलं पुढच्या साईडला, टॅप केलं काय, तिथं तुमची सेलची एंट्री आली, तिथनं सगळं रॅली आहे, लक्षात घ्या, बरोबर काय? ही अशा पद्धतीने पण तुम्ही एंट्री घेऊ शकताय. पण बायसला चेंज व्हायसाठी हायर टाइम फ्रेम लागतोच, लक्षात घ्या. हायर टाइम फ्रेम नसेल तर अवघड होणार. नाहीतर मग आता मी तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीनं मंथलीचा, डेलीचा आणि विकलीचा बायस बघायचा आणि त्यानंतर एंटर व्हायचं, लक्षात घ्या. ओके, असं पण एंट्री घेऊ शकतो ना आपण? असं पण घेऊ शकताय, पण प्रॉपर. हे बघा, आता तुम्ही मला सांगा,
तुमचे सगळे जेवढे काही तुम्ही प्रॉफिटमध्ये एंट्री घेणार आहे ते सगळ्या प्रॉफिटमध्ये जाणार आहेत? नाही जाणार. नाही जाणार ना, काहीतरी रेशिओ असणार की त्या पद्धतीचा. सगळे ट्रेड प्रॉफिटमध्ये कसे जातील? नाही जाणार. थोडेफार लॉस मध्ये पण जाणार, काहीतरी तुमची चुकी होणार त्याच्यामुळे जाणार, लक्षात घ्या. बरोबर ना? सायकोलॉजी वगैरे काहीतरी असणार, त्यावेळेला लॉस मध्ये जाणार. बरोबर आहे. आणि ऍव्हरेजचा जर प्रॉफिट धरला, या आपल्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्यांचा ऍव्हरेजचा जर प्रॉफिट धरला तर तुम्ही भरपूर पद्धतीने प्रॉफिटमध्ये, लक्षात घ्या. हे बघा, एंट्री कुठं पडल्या तुमची? इथं आल्या, टॅप झाल्यानंतर एंट्री वरती पडल्या इथे. बरोबर काय? याचा स्टॉप लॉस आपल्या हिशोबाने हे जर स्टॉप लॉस बघितला तर एवढाच येणार आहे स्टॉप लॉस, लक्षात घ्या. बरोबर काय? आणि आता मार्केट कुठे गेले बघा, आणि ह्याच्यापेक्षा पण खाली जाणार आहे, याची गॅरंटी देतो तुम्हाला मी. 1:22 आत्ताच रेशिओ आलाय. बरोबर आहे? हो. 1:22 रेशिओ आलाय. त्याच्यानंतर आणखी परत इथं दुसरी एंट्री पण तुम्हाला सापडत्या. हे बघा, मार्केट इथं कन्सोल झालं, यांनी लिक्विडिटी खाल्ली काय? यांनी लिक्विडिटी खाताना 2 कॅन्डल वरती डिस्प्ले झाल्या आणि बाकीच्या कॅन्डल परत डिस्प्ले झाल्या. झाले काय? हो. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं इथे तुमच्याकडं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि ग्रीन कलर कॅन्डल काय आली तुमच्याकडे? मग इथं परत ओबी झाला ना, हा ग्रीन कलर कॅन्डल. ओबीच्या मेन थ्रेशोल्डला परत टॅप केला मार्केट ना. इथं दुसरी एंट्री आली तुमची. इथं दुसरी एंट्री आली ना तुमची. हो. इथं आता चेंज ऑफ कॅरेक्टर बघून आपण अशा पद्धतीने लागणार. बरोबर आहे? 2 एंट्र्या तुमच्या लाईव्ह मध्ये चालू आहेत. या दोन्हीच्या दोन्ही 1:28 आणि 22चा रेशिओ, लक्षात घ्या. दोन्हीच्या दोन्ही. बरोबर आहे? आता डेली किंवा मंथली, आपला बायस मंथलीचा बेरीज झाला होता तुमचा. बरोबर आहे काय? टार्गेट कुठं तरी खालचा काहीतरी नॅरेटिव्ह तुम्हाला समजला पाहिजे ना. नॅरेटिव्ह कुठं गेलं पाहिजे मार्केटनं. मग पहिल्यांदा मार्केट कुठं जाणार होतं? इथं जाणार होतं. बरोबर ना? हा लिक्विडिटी आहे ना इथं तुमच्याकडं. होय. लिक्विडिटी किंवा हा ऑर्डर ब्लॉक आहे समजा. लिक्विडिटी किंवा ऑर्डर ब्लॉकचा मेन थ्रेशोल्ड. हा ऑर्डर ब्लॉक आहे समजा तुमच्याकडं, त्याचा मेन थ्रेशोल्ड. हा तुमचं काय असणार? पहिलं टार्गेट असणार आहे. बरोबर आहे काय? टार्गेट डन झालं तरी पण स्टॉप लॉस तुमची काय होते? बाईंग लेवलला होते, लक्षात घ्या. बरोबर आहे? तुम्हाला काय फरक पडायला? टार्गेट किती आहेत बघा, दोन्ही रेशिओ बघा, दोन्हीचं किती आहेत. एकाचा 42 आहे आणि एकाचा 32 आहे. बरोबर आहे काय? आता परत 1 नंबर कॅन्डल झाली, 2 झाली आणि 3 झाली. वरच्या बाजूला थोडासा फेअर व्हॅल्यू गॅप आलाय. बरोबर आहे काय? हा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये पण मार्केट जाऊ शकते, लक्षात घ्या. आणि खाली तुमचा नॅरेटिव्ह काय दाखवलाय ना, खालच्या बाजूला एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. इथं पण मार्केट तुमच्याकडे जाऊ शकते. बरोबर आहे काय? हो. त्याच्यावर पण एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. हा, त्याच्यावरती पण एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. म्हणजे तुमचा नॅरेटिव्ह काय की ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जाणार, लक्षात घ्या. बरोबर आहे काय? त्याच्यावर पण आहे सर फेअर व्हॅल्यू गॅप आहे, पण तिथे मार्केट आले ना, तिथं आधी टॅप झालं, त्याला धरलं नाही आपण नॅरेटिव्ह मध्ये. त्याचा जो तिथनं पण परत वळू शकते ना. वळू शकते की, पण तुमची पहिलं टार्गेट इथेपर्यंतच होतं ना. टार्गेट डन झालं की नाही सांगा मला? झालंय ना टार्गेट. मग तुम्हाला काय करायचं की एक चांगल्या लेवलला, आता इथे कसं असतं बघा, इथं तुमच्याकडे हा मंथलीचा आणि डेलीचा टाइम फ्रेम आहे, पण स्टॉप लॉस कुठेतरी खाली आणून ठेवावा लागतो ना तुम्हाला. आपण या मंथलीच्या एपीजीच्या वर आणून ठेवलं तर पण, मंथलीच्या एपीजीच्या वर पण आणून ठेवून चालते, पण डेलीला पण तुम्ही चांगल्या लेवल बघून तिकडे पण स्टॉप लॉस आणून ठेवला तरी चालते, लक्षात घ्या. बरोबर आहे? डेलीला आता स्टॉप लॉस बघायला गेला तर इथे स्टॉप लॉस तुमच्याकडे कुठे येणार आहे? आता ही लेटेस्ट सगळे ऑर्डर फ्लो आहेत, म्हणजे वरतीच येणार आहे स्टॉप लॉस. आपण पहिल्यांदा टार्गेट बघू, आपल्याला खालच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जाईल याची मार्केटची तुम्हाला गॅरंटी आहे या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये. कारण की सगळ्या गोष्टी काय आहेत तुमच्याकडे बेरिश आहेत, लक्षात घ्या. बायस बेरिश झालाय, ट्रेंड बेरिश आहे, फिबोनाची रेशिओ प्रमाणे सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत. बघा, रिजेक्शन काय यायला कळालं ना. नॅरेटिव्ह पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, लक्षात ठेवा. नॅरेटिव्ह जे फेअर व्हॅल्यू गॅप्स येतात वरती खालची, ते थोडं तुमच्या प्राइसला हे करतात, लक्षात घ्या. झालं का टार्गेट? हा पहिलं दुसरं टार्गेट आहे, हा 67चं टार्गेट आहे तुमच्याकडं. आणि हे दुसऱ्या ट्रेडचं पण 49चं टार्गेट आहे, 50चं 1:50. रिस्क रिवॉर्ड जर बघितला तर भरपूर रिस्क रिवॉर्ड आहे, लक्षात ठेवा. पण एंट्री कधी येणार? तुम्हाला ह्या पद्धतीनं बसलं पाहिजे मार्केटला, लक्षात घ्या. एकदा तुम्हाला चांगल्या टाइम फ्रेमवर बायस सापडला की नंतर सगळं तुमचं सोनंच आहे, लक्षात घ्या. बरोबर काय? आता काय झालं की तो फेअर व्हॅल्यू गॅप होता आणि आणखी एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार झालाय. बरोबर काय? तेव्हा आणखी एक फेअर व्हॅल्यू गॅप झालाय, म्हणजे मार्केट ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये परत येऊ शकते आणि परत तिथनं काय होणार आहे? खाली जाणार, लक्षात घ्या. मग त्यावेळेला तुमच्या बाकीच्या एंट्री ऍड करू शकता तिथं तुम्ही. आणि वरच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये बसायचं का? कारण की इन्व्हेस्टमेंट पण असतं, लक्षात ठेवा. इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही सापडायला नको म्हणून वरच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये बसायचं तुम्हाला. पहिल्या तुमच्या 2 एंट्री आहेतच ना ह्या, त्या एंट्र्यांना काय फरक पडायला लागला? त्या एंट्र्यांचा टार्गेट खालचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे तुमच्याकडे. हे बघा, टार्गेट डन झालीत काय? टार्गेट डन झालीत ना दोन्ही ट्रेडची. दोन्ही टार्गेट डन झालेत. 82चा एकाचा रेशिओ, एकाचा 62चा रेशिओ आहे.
बरोबर का. आणि छोटा टाइम फ्रेमला आणि जर ट्रेड घेतला तर इथं तुम्हाला आणि ट्रेड मिळतात आणि इथं भरपूर ट्रेड मिळणार आहेत तुम्हाला. ऍडिशनल ट्रेड जर बघितला तुम्ही तर हे बघा इथं लॉट्स ऑफ लिक्विडिटी कलेक्ट केली काय, लॉट्स ऑफ लिक्विडिटी इथं कलेक्ट केली आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं इथं. त्याच्यावर पण ट्रेड मिळेल सर? मिळणार की त्याच्यावरती नाही, इथं मिळणार पहिल्यांदा ट्रेड तुम्हाला. इकडं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं नाही तुमच्याकडं, किंवा इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट जरी झालं तुम्ही असं बघा इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट जरी धरलं तर ह्या रिजेक्शन ब्लॉकमध्ये आता इथं एक ट्रेड मिळालेला आहे तुम्हाला. बरोबर आहे काय. हा एक ट्रेड मिळाला आणि याचा स्टॉप लॉस ह्याच्यावरचा आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि यांची टार्गेट कुठे आहेत, ह्या खालच्या ह्याच्यात आहे, खालच्या PY मध्ये, लक्षात घ्या. बरोबर काय. हा ट्रेड एक मिळाला, त्याच्यानंतर इथे एक मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि ह्या मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नंतर ना इथं तुमच्याकडं इथं फेअरव्हॅल्यू गॅप्स पण आहेत बघा. इथं आहेत का फेअरव्हॅल्यू गॅप्स? हे शिफ्ट केल्यानंतर इकडे तिकडे कळते तुम्हाला कुठे मिळणार तो ट्रेड. इकडं हे का इथं काय इथं तुमच्याकडं फेअरव्हॅल्यू गॅप्स नाही आहे. इथं खाली फेअरव्हॅल्यू गॅप आहे नाही, ही एंट्री पाहिजे आपल्याला, ही एंट्री पाहिजे आपल्याला. आताची तुमची ही एंट्री आली, ही एंट्री पाहिजे आपल्याला. हे बघा ही एंट्री पाहिजे आपल्याला. ही एंट्री लावण्यासाठी आपण काय करणार, फिबोनाची लावून बघू. बघा 50च्या वरती प्राइस गेले का तुमच्याकडं, 50च्या वरती इथं ऑर्डर ब्लॉक आहे. बरोबर आहे काय. इथं पण तुमची एक शॉर्टची पोझिशन येणार आणि तिचा स्टॉप लॉस कुठे येणार, इथं आहे. बरोबर आहे काय. आता ह्यांचं पण टार्गेट कुठलं असणार आहे, खालचंच असणार आहे तुमचं त्या ह्याच्यामधलं. बरोबर आहे काय. आता मला सांगा एवढ्या 4 एंट्री पडल्या, चारीचे तुमचे टार्गेट हिट झालेत ना तुमचे. होय. मी म्हणतो चारीचे टार्गेट हिट झाले, पण पहिला ट्रेड आहे 1 नंबरचा 1:62 द्यायला लागला तुम्हाला तो. हा मग ह्यांचं तिघांचं जर तुमचं जर स्टॉप लॉस जर हिट झालं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे काय? नाही पडत ना. मग या पद्धतीने तुम्हाला स्किल जनरेट करायचं आहे. हे ट्रेड आपण हे 1:1 रिस्क 1:1 आहे, लक्षात घ्या. रिस्क थोडी आहे तुमच्याकडे, पण ही रिस्क जरी तुम्ही घेतली तर वरचा ट्रेड प्रॉफिट मध्ये याचा काय फरक पडणार नाही, लक्षात. बरोबर ना. का इथं ट्रेड घेतला म्हणून स्टॉप लॉस आता इथं लावणार आहे तुम्ही, असं नाही. लॉजिकच नाही ना ते. बरोबर आहे काय. आता बघा हा ट्रेड पहिला तुमचा 1:62 गेला, दुसरा ट्रेड आहे 1:82 गेला आणि हा 1:10 गेला आणि हा 1:7 गेला. झाले की 1:200 तुम्हाला सगळंच मिळालं ना. 1:200 म्हणजे 200 दिवसाचा प्रॉफिट झाला ना तुम्हाला. दिवसाला जर 1:1 घ्यायचं म्हटलं तर 200 दिवसाचं प्रॉफिट झालं ना. बरोबर आहे का नाही. मग मी म्हणतो वर्षभर जर तुम्ही ट्रेड केला नाही, पण वर्षातनं एकदाच जर असा सेटअप झाला तर वर्षाच्या वर आणि की प्रॉफिट होणार ना तुम्हाला चांगल्या पद्धतीने वर्षातनं एकदा. आता परत बघा इथं परत मंथली जातो. आता मंथलीचे हे कॅन्डल आलेत ब्लॅक. आता मंथलीच्या कॅन्डलला इथनं एवढ्या वर न आले मार्केट, डाऊन ट्रेंड आहे तुमच्याकडे, बायस पण डाऊन ट्रेंड आहे. मग मार्केटला ही लिक्विडिटी कशावर नको आहे, ही लिक्विडिटी पण घेणार ना मार्केट. बरोबर आहे काय. मग ह्यांची टार्गेट काय केली तुम्ही, ही लिक्विडिटी केली. सगळ्यांची टार्गेट आहे लिक्विडिटी केली. सर इथं अनेक एंट्री घेऊ शकतो ना, ते डोजी झाले तिथं. होय, डोजी छोट्या टाइम फ्रेमला तुम्हाला सेटअप दिसत तर एंट्री घेऊ शकता तुम्ही तिथं. आता मार्केटने काय केलंय, ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकला टॅप केलंय. तर इथे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक दिसतोय काय, ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकच्या मेन थ्रेशोल्डला टॅप केलंय मार्केट. म्हणजे तुमचं टार्गेट इथंपर्यंत एक असणार, लक्षात घ्या. हा खालचं नंतरचं टार्गेट आहे, पण आता ह्याला ऑर्डर ब्लॉकला टॅप केलं याचा अर्थ की वरच्या साईडचे लिक्विडिटी खाणार मार्केट. बरोबर आहे काय. कारण की तो ह्या ऑर्डर ब्लॉकनं पण तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिलेला आहे आणि फेअरव्हॅल्यू गॅप्स पण चांगले दिलेले आहेत. त्यामुळे इथनं मार्केट वरचे हे तुमचे ट्रेड सगळे फेल घालवणार. म्हणून इथंपर्यंत तुम्ही टार्गेट देऊन हे काय करणार, ट्रेड तुमचे काढलेले आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळेला ऑर्डर ब्लॉकच्या मेन थ्रेशोल्डला टॅप झालं त्यावेळेला ट्रेड काढलेले आहेत सगळे, लक्षात घ्या. हा ट्रेड निघाला, हे पण सगळे ट्रेड काढलेत, लक्षात घ्या. आणि नंतर ना ऍडिशनल तुम्हाला काय पाहिजे असेल तर आता परत फिबोनाची लावून वरच्या हाय टू खालचा लो फिबोनाची लावून वरचा हाय टू खालचा लो फिबोनाची लावून 50च्या वरचे जे PY आहेत ते मार्क करायचं आणि तिकडे काय करायचं तुम्हाला परत सेलिंग करायचं. बरोबर ना. तुम्हाला नॅरेटिव्ह पण माहित पाहिजे, लक्षात ठेवा. नॅरेटिव्ह जर माहित नसेल तर मार्केट तुम्हाला घेऊन जाणार. बघा मंथलीचा तुमच्या PY मध्ये मार्केट आलं, बरोबर काय. आता PY मध्ये ज्यावेळेला मार्केट आलं त्यावेळेला बायस पण तुमचा बेरीज झाला पाहिजे, लक्षात ठेवा. या ब्लॅक कॅन्डलच्या खाली किंवा ग्रीन कॅन्डलच्या खाली ज्यावेळेला क्लोजिंग येणार त्यावेळेला परत तुमच्या एंट्री काय पडायला चालू होणार, लक्षात घ्या. हे बघा इथं पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली काही ना, आणि आतमध्ये क्लोजिंग झाली, याचा अर्थ काय की बायस चेंज होऊ शकतो. बरोबर ना. PYचा सपोर्ट आहे तुमच्याकडं, आहे की आहे. मग काय करणार, ज्या कॅन्डलला लिक्विडिटी खाल्ल्या त्या कॅन्डलला काय करायची, फिबोनाची लावायची आणि फिबोनाची लावून त्याच्या वरचे जे PY आहेत ते मार्किंग करून घ्यायचे आणि त्याच्यात तुमची एंट्री येणार, लक्षात घ्या. वरच्या साईडला कोणता PY आहे का बघा शिल्लक. आता आहे कॅन्डलचा रिजेक्शन ब्लॉक आहे की हा वरती टॉपला आहे तो.
टॉपचं जे रिजेक्शन मार्केटनं टॅप केलं बघा इथं, केले काय? किंवा टॉपचा आपण रिजेक्शन ब्लॉक पकडू, तिथे एक एंट्री येणार म्हणून समजू आपण. हे बघा हा टॉपचा तुमच्याकडे रिजेक्शन ब्लॉक आहे, बरोबर आहे काय? तिथे एक एंट्री येणार आणि इथं पण एंट्री येणार, लक्षात घ्या. इथं पण हे पण रिजेक्शन आहे तुमच्यासाठी भरपूर मोठं, बरोबर ना? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण दिल्याने रिजेक्शन आलेत, पण ही लिक्विडिटी आहे, लक्षात ठेवा. फिबोनाची लावून ठेवली 50च्या वरती तुम्हाला मार्केटनं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. बघा दोन्हीच्या दोन्ही पीवायनं तुम्हाला, ह्या पीवायनं पण प्रॉफिट दिलेला आणि आता वरच्या पीवाय पण प्रॉफिट देणार आहे तुम्हाला. तुम्ही कोणत्या पीवाय मध्ये बसणार आहे? वरच्या पीवाय मध्ये बसणार आहे, बरोबर ना? बायस झाला का बघा, बायस चेंज झाला नाही ना तुमचा? डेलीचा बायस चेंज झाला का तुमचा? नाही ना, बेरिश होणार होता, बायस चेंज झाला नाही झाला, मग तुम्ही कसं एंट्री येणारच नाही ना तुमची इथं. मग मार्केट वरती का गेलं? वरती गेलं काहीतरी पीवाय शिल्लक असणार, लक्षात ठेवा. प्रत्येक टाइम फ्रेमची नॅरेटिव्ह असतात, लक्षात ठेवा, बरोबर आहे काय? हो, प्रत्येक टाइम फ्रेमचा काहीतरी नॅरेटिव्ह असतो, पीवाय असतो, हे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. एवढं सोपं नाही आहे मार्केट, लक्षात घ्या. हे बघा इथं फिबोनाची रेशोनुसार जे आपण म्हणतोय की मार्केट 50%च्या वरती इन्व्हेस्टमेंट तयार करायला जात आहे, बरोबर काय? मार्केट आता इथं लेटेस्ट जी ऑर्डर फ्लो आहे त्या ऑर्डर फ्लोला टॅप करायला जाणार मार्केट. हे बघा हा 3 महिन्याचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मार्केट ह्याला रिस्पेक्ट देईल ह्या टॉपला का 3 महिन्याच्या देणार आहे? 3 महिन्याच्या 3 महिन्याच्या दिला देणार आहे, म्हणून आपण तिथंच बसणार, लक्षात घ्या. एक तर इथली लिक्विडिटी खाणार किंवा वरती 3 महिन्याच्या टॅप मध्ये जाणार, लक्षात घ्या. खरं जराशी किरकोळ जर रिस्क देऊन प्रत्येक पीओआय मध्ये मोठमोठ्या जर एंट्री तुम्ही टाकत असाल तर चांगला प्रॉफिट मिळणार, लक्षात घ्या. रिस्क कमी द्यायची ना तुम्हाला. ते बघा की इथं पीओआय आखलाय आपण, ह्या पीओआय मध्ये 3 महिन्याच्या 3 ब्लॅक कॅटल झाल्या, प्रॉफिटच आहे ना तुमच्यासाठी हा. होय, मी म्हणतो 2-3 स्टॉप लॉस गेले तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे? नाही पडत, लक्षात आहे ना. कारण की आपण ज्या वेळेला वरच्या टाइम फ्रेमला ज्या वेळेला इथं बसतो त्यावेळेला इथला जो प्रॉफिट असतो ऍव्हरेज मध्ये तो भरपूर असतो, लक्षात घ्या. आणि इथं पण प्रॉफिट आलायच तुम्हाला, असं नाही की प्रॉफिट आलेलं नाही, आलाय प्रॉफिट, लक्षात घ्या. तुम्हाला ह्या पीवाय मध्ये प्रॉफिट आलाय, इथं पीवाय मध्ये इथं पण प्रॉफिट आलाय, इथं पण आलाय तुम्हाला. आणि मार्केट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अशा लेवलला मार्केटला जायलाच लागते, लक्षात घ्या. हेच करते मार्केट, दुसरं काय करतच नाही. आता बघा त्या पीवाय मध्ये ज्या एंट्र्या पडल्यात त्यांचं स्टॉप लॉस कुठे गेलेत? तुमचं नाही गेलेत ना? नाही गेलं. तुमचा प्लस पॉईंट होता ना तो. आता मगाशी तुम्ही 200% तुम्ही हे केलेलं आहे, बुकिंग केलेलं आहे, बरोबर? 1:200चा रेशो घेतलाय आणि इथं पण तुम्हाला प्रॉफिट आहे, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मंथली टाइम फ्रेमच्या तिथं मंथली टाइम फ्रेमच्या बिलोला गेलं नव्हतं मार्केट, ऑर्डर ब्लॉक मधनं रिटर्न झालं, बरोबर काय? आता मंथली टाइम फ्रेमच्या खाली गेले, बघा गेले काय? त्याला जे टार्गेट करायचं होतं ते केलं, पण तिथं ट्रेड का काढलेलं तुम्हाला कळालं ना? हो, ऍडव्हान्स ओबी होता विथ फेअर व्हॅल्यू गॅप्स. बघा कशी डिस्प्लेसमेंट कशी आल्या, बघा क्वालिटी. ही क्वालिटी डिस्प्लेसमेंट आल्या म्हणून मार्केट इथून इथपर्यंत गेलंय, म्हणून हे ट्रेड काढणं गरजेचं होतं, लक्षात घ्या. हे बघणं तुमच्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे. बघा टार्गेट डन झालं की नाही? आता पुढच्या ट्रेडचं पण तुमचं टार्गेट डन झालंय, झालं ना? हो. आता मला सांगा 100 ट्रेड टाकलेत तुम्ही, टोटल एका वर्षात 100 ट्रेड टाकलेत आणि 100 पैकी 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत आणि 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये गेलेत. हे बघा तुमच्याकडे $300 आहेत, $300 आहेत तुमच्याकडे, बरोबर? $300 मध्ये तुमच्याकडे ज्या एंट्री आहेत 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये गेल्यात आणि 50 ट्रेड लॉस मध्ये गेल्यात. हे प्रॉफिट मध्ये आणि हे लॉस मध्ये, बरोबर? आता 50 ट्रेड जे लॉस मध्ये गेलेत ते 1:1 म्हणजे थोडक्यात $3 जर तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असेल तर $3 तुम्हाला लॉस द्यायचा आहे, बरोबर काय? हा, मग 50 ट्रेड जर लॉस मध्ये गेले तर तुमच्याकडे किती लॉस होणार आहे? तुमचा $150 लॉस होणार आहे, बरोबर काय? पण 50 ट्रेड तुमचे प्रॉफिट मध्ये गेलेत ना. आता 50 ट्रेड जे प्रॉफिट मध्ये गेलेत तुमचे त्यांचा रेशो काय आहे? 1:3 मिनिमम 1:3. मी पकडतो 1:5 चा रेशो धरतो किंवा 1:3 चा धरा. 1:3 चा जर धरला तर तुमच्याकडे 1:3 च्या रेशो मध्ये प्रॉफिट किती होणार आहे तुम्हाला? $900 तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, बरोबर काय? तो $900 तुमचा प्रॉफिट, बरोबर आहे? आणि पहिले शिल्लक तुमचे $150, बरोबर काय? झाले किती? 1050 झाले, बरोबर? 300चं अकाउंट कितीला गेले? 1000ला गेले. $700 प्रॉफिट झाला तुम्हाला, बरोबर? अकाउंट झालं की तुमचं 3 पट 4 पट झालंच ना. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही 1:3 चा रेशोनं
300चं 1000वर टाकायला लागलाय तुम्ही. पण आपण जे स्किल लावलंय त्याचा तेवढा रेशिओ आहे काय? तुम्हाला काय वाटतंय? मिनिमम किती त्याचं ॲव्हरेज केलं पाहिजे? 7-8. 1:10चं तरी ॲव्हरेज केलं पाहिजे ना. तुमच्याकडं 32 जायला लागले, 80 जायला लागले, 82 जायला लागले, 30 जायला लागले. 1:10चं ॲव्हरेज खूप पकडू आपण. टाइम फ्रेम जास्त आहे ना त्यामुळे करू शकतो. हा, टाइम फ्रेम जास्त लक्षात घ्या. जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा प्रॉफिट आहे. आणि जेवढा तुम्हाला रोज प्रॉफिट करून जे स्कॅल्पिंग करून जे प्रॉफिट होणार आहे वर्षाचा ॲव्हरेज होणार आहे त्याच्यापेक्षा पण प्रॉफिट इथं जास्त होणार, लक्षात घ्या. बरोबर ना? आता 1:10 रेशोनं सांगा मला प्रॉफिट किती होणार आहे? 3,000 आणि पहिले तुमचे 150, 3150 झालेत. बरोबर आहे काय? झालं की 1000% प्रॉफिट झालं ना. मग काय करायचं तुम्हाला? फक्त बायस एकदा समजा लागला तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमचा, तर प्रत्येक कॅन्डल तुम्हाला बायसला सपोर्ट करते, लक्षात ठेवा. आता एक काम करा, मी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये टाका. मंथलीच्या टाइम फ्रेमचे बायस कधी चेंज होतात? मंथलीच्या टाइम फ्रेमचे बायस कधी चेंज होतात हे मला त्याचा रिप्लाय मध्ये आन्सर टाका. कोणत्या टाइम फ्रेमचं काय पाहिजे हे पण टाका. मार्केटमध्ये खरंच जर प्रॉफिट पाहिजे असेल तर रिप्लाय करा. आपण त्या पद्धतीने वर्क करूया सगळे मिळून एकत्र. आपल्याला कम्युनिटी करायची चांगली, त्या पद्धतीने वर्क करूया आपण, लक्षात घ्या. हायर टाइम फ्रेम मंथलीचा जो पीओ आहे तो कधी चेंज होणार, त्याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला? रिप्लाय चुकला तर चुकून दे टाका, लक्षात घ्या. चुकणं म्हणजे असं काय हे वेगळं नाही, लक्षात घ्या. चुकणं हा तुमच्या एक सक्सेसचा पार्ट आहे, लक्षात घ्या. हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये जर मार्केट तुमचं म्हणजे जर मंथलीचा टाइम फ्रेम असेल आणि 3 महिन्याच्या पीओआय मध्ये जर मार्केट जात असेल तर तिथं तुमचा बायस काय होणार आहे? चेंज होणार, लक्षात ठेवा. आणि तो बायस जो चेंज होणार आहे तो त्याला मोठ्या टाइम फ्रेमचा ट्रेंड पण मॅच झाला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ट्रेंड जर मॅच झाला तर तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळणार, लक्षात घ्या. आणि एकदा जर तुम्हाला हा ट्रॅक करता आला तर पुढचा आजचा पण ट्रेड तुम्हाला ट्रॅक करता येणार, लक्षात घ्या. बायस वरून आजचा पण ट्रेड तुम्हाला ट्रॅक करता येतो. विजन तुमचं मोठ्या टाइम फ्रेमवर क्लिअर होतं, लक्षात घ्या. त्यानुसार तुम्ही बायस जो काय प्रेडिक्ट करणार आहे तो मोठ्या हायर टाइम फ्रेम मधनं पहिल्यांदा चेंज झालाय का बघायचा. आणि तिथनं पुढे तुम्हाला समजणार की बायस कुठं जाणार आहे, मार्केट कुठं जाणार आहे, मार्केटचं नॅरेटिव्ह काय, ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत, लक्षात घ्या तुम्हाला. बरोबर ना? बायस समजलं? बायस कुणाला समजलं सांगा मला. आज जे काय बायसचं लेक्चर घेतलंय ते कुणाला समजलं? स्टडी केला पाहिजे, लक्षात घ्या. तुम्ही पीओआय वर वर्किंग करा. मला 20 चार्ट द्या पहिल्यांदा पीओआयचे सगळे. ज्यांना समजलं नाही त्यांनी नाही म्हणून उत्तर टाका. नो किंवा नाही उत्तर टाका. पीओआयचे किती प्रकार आहेत आपल्याकडे सगळे मिळून? कुणी पण उत्तर सांगितलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही मला. पीओआयचे किती प्रकार आहेत आपल्याकडे? पीओआय किती प्रकारचे आहेत आपल्याकडं? 8 ते 9 प्रकारचे. 8 ते 9 प्रकार फक्त ऑर्डर ब्लॉकचेच आहेत. ऑर्डर ब्लॉक सोडून आणि आपल्याकडे पीओआय आहेत ना. साधारण एक मला वाटतं 15 बार पीओआय आहेत आपल्याकडे. बरोबर आहे काय? 16 15 ते 16 आपल्याकडे पीओआय आहेत, लक्षात ठेवा. ऑर्डर ब्लॉक म्हणजे ऑर्डर ब्लॉकच्या 16 बेरिश बुलिश ऑर्डर ब्लॉक धरल्या तर 16 होतात. पण बेरिश बुलिश न धरता बघितले तर 15 पीओआय आहेत आपल्याकडं. आणि जे काही 15 पीओआय आहेत ते जे काही 15 पीओआय आहेत त्यांचं मार्किंग करायचं. मिनिमम तुम्हाला पुढच्या रविवारपर्यंत 10 चार्ट काढायचे. एका पीओआयचे 10 चार्ट निघाले पाहिजेत, लक्षात. एका पीओआयचे 10 चार्ट निघाले पाहिजेत, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये सगळे पीओआय येणार 16 160 चार्ट मिळाले पाहिजेत. पुढच्या लेक्चरला ऑफलाईनला जर कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर त्यांनी जे काही पीओआय आहेत त्याचे 10 चार्ट मार्किंग करून मला टेलिग्रामला टाका. पुढच्या लेक्चरला त्याला ऍडमिशन मिळणार त्याच्यासाठी. म्हणजे थोडक्यात ऑफलाईनला त्याची हे होणार प्रॉपर जे काय बायस आहे. आपण ऑफलाईनला बायस चेक करूया, कसा एंट्री घेतली पाहिजे, कसं घेतलं पाहिजे. कारण की मार्केटचा जो सगळ्यात मोठा खेळ आहे तो बायस आहे, लक्षात घ्या. बायस एकदा जर समजायला चालू झाला तुम्हाला तर डायरेक्शन समजलं तर रोजचा तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात, लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जे काही पीओआय आहेत त्याचे चार्ट काढले पाहिजेत आणि त्याचे मिनिमम एका पीओआयचे 10 चार्ट काढले पाहिजेत. अशा पद्धतीने सगळ्या पीओआयचे मला चार्ट मार्किंग करून पाठवा. ज्यांचे 160 चार्ट येतील त्यांना पुढच्या रविवारी ऑफलाईन बॅचला ऍडमिशन मिळणार किंवा नोंदणी होणार आहे त्याची, लक्षात घ्या. सर टाइम फ्रेम मंथलीच ना? टाइम फ्रेम नाही मॅटर करत. पीओआय कोणत्या पण टाइम फ्रेमचा असून ते नाही मॅटर करत. हा, टोटल जे काही पीओ आहेत त्यांचे चार्ट ज्यांना खरोखरच मार्केटमधून प्रॉफिट पाहिजे आहे त्यांनी चार्ट मार्किंग करा. ज्यांना नको असेल काही प्रॉब्लेम नाही, कारण की
मला पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण की तुम्ही जर मला 100% देत नसाल तर मी पण 100% तुम्हाला देण्यात काय अर्थ नाही, लक्षात घ्या. बरोबर ना? असा कुठलाही क्लास नाही आहे, म्हणजे आपण आपला बघितला तर महाराष्ट्रात आपला पहिलाच क्लास आहे की तुम्ही शिकल्यानंतर पण तुम्हाला आपण सपोर्ट द्यायला लागलोय. असा कोण शिकल्यानंतर कुठलाही क्लास तुम्हाला सपोर्ट देत नाही, लक्षात घ्या. मी भरपूर क्लास बघितल्यात, कुठलाही क्लास सपोर्ट देत नसेल. 100% तुम्हाला जर मार्केटमध्ये प्रॉफिट पाहिजे असेल तर 104 किती जेवढे चार्ट आहेत ते सगळे चार्ट काय करा, ड्रॉ करा आणि पाठवा. कारण की मला तर माहिती आहे की तुम्हाला हे ऑर्डर ब्लॉक्स वगैरे बाकीच्या गोष्टीच कॉम्प्लिकेटेड झाल्यात पहिल्यांदा. त्या जर तुमच्या क्लिअर होत नसतील तर बाकीच्या पुढच्या गोष्टी पण तुमच्यासाठी सगळ्या प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? काय वाटते राजवर्धन सर? होय. तुम्ही मला एक तुमचा स्वतःचा अनुभव सांगा. आपला क्लास केल्यानंतर तुमचा अनुभव, तुमचा मार्केटकडे बघण्याचं हे सांगा जरा, कितपत बदललेलं आहे ते सांगा मला. विजन चेंज झालं की सर? विजन चेंज झाले म्हणजे काय, असं काय, म्हणजे काय आपल्याकडून तुम्हाला काय क्वालिटी मिळाल्या आणि तुम्ही प्रॉफिट कशा पद्धतीने करताय आणि किती प्रॉफिट करताय? आता सर आधी जी घाई होत होती ती घाई होत नाही सध्या. बरोबर आहे, म्हणजे सायकोलॉजी जी फेल होणार आहे ती फेल होत नाही. सायकोलॉजी मेन जो फॅक्ट आहे, सायकोलॉजी फेल होणे. सायकोलॉजी फेल कधी होते की ज्या वेळेला तुम्ही दिवसातून 3-4 ट्रेड टाकता किंवा हे असं काहीतरी करता त्यावेळेला होतं, पण आता घाई होत नाही. बरोबर ना? होय. हा, आणखी काय काय तुम्हाला मिळाले सांगा आपल्या कोर्स मधून, आणि तुमचा प्रॉफिट कसा होतो, कशा पद्धतीचा प्रॉफिट असतो, किती होतो हे सांगा जरा. प्रॉफिट पण चांगलं झालंय सर, आणि अगोदर जे टार्गेट 15 दिवस 20 दिवस कम्प्लीट होत नव्हतं ते 4-5 दिवसात टार्गेट कम्प्लीट झालं. होय, बरोबर आहे. तुम्ही जर अभ्यास करताना दिसला तर तुम्हाला सपोर्ट करणार आहे, खरं काहीच जर करताना दिसत नसेल तर मग अवघड आहे. मग त्यावेळेला मी नाही सपोर्ट करणार, लक्षात घ्या. बरोबर ना? हा, बघा काय म्हणताय, सगळ्यांनी मला सांगा, उत्तर द्या. सगळ्यांनी शांत बसण्यात काय अर्थ नाही, सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. आता मला एक सांगा, 160 चार्ट जो काही टाकणार आहे तो कोण कोण तयार आहेत त्यांनी मला रिप्लाय मध्ये टाका, आणि त्यानं तयार करून स्वतःची एनर्जी लावून 160 चार्ट टाका मला पुढच्या रविवारपर्यंत, पुढच्या रविवारच्या आत सांगा मला. एक एक जण सांगा फास्ट मध्ये कोणाकोणाची तयारी आहे. टाकतो म्हणून ज्यानं टाकला नाही तो आळशी म्हणून समजणार, लक्षात घ्या. मी मार्केटची त्याला जास्त गरज नाही, मार्केटची ज्याला जास्त गरज आहे. हा, असून दे की. पीवाय काढायला तुम्ही 1 तास 2 तास भर बसला तरी 10 चार्ट. पीवाय काय अवघड पीवाय येतोय? अवघड काय नाही, एवढं सोप्या पद्धतीने दिले. रोडमॅप दिलाय तुम्हाला मी एका ट्रेडचा. रोडमॅप आणि बायस जर कलेक्ट झाला तर मॅट्रिकच्या बाहेर आहे, तुम्ही लक्षात ठेवा. सर जे पीओआय जे आहेत त्याचं फक्त एक रिव्हिजन एक केलं म्हणजे तुमच्या. हे बघा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, तुम्हाला पीओआय ची रिव्हिजन पाहिजे आहे ना? बरोबर. रिव्हिजन म्हणजे कसं की बाबा ते जरासं हे होतंय, म्हणजे तुम्ही म्हणताय ते मला बरोबर आहे. तुम्ही मला सांगा कोणता पीओआय असा शिकवलाय तो तुमच्या वहीत आहे का नाही? असा कोणता पीओआय नाही मी शिकवलाय तो तुमच्या वहीत तुम्ही लिहून घेतला ना, अशी कोणती गोष्ट आहे का सांगा मला. नाही. मग तुम्ही जे मी लिहून घेतले त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस केलंय? नाही केली. मग रिव्हिजन का घेऊ मी, सांगा मग. तुम्ही जर काय चुकता हेच जर मला समजत नसेल, तुम्ही काय चुकता हेच जर मला समजत नसेल तर मग रिव्हिजन करण्यात काय अर्थ आहे का सांगा मला. तुम्ही चार्ट पहिल्यांदा काढा. मी जे हा 160 चार्टचा जो टास्क आहे हा सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे, लक्षात घ्या. थोडक्यात तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग चार्ट होऊ शकतो, लाईफ चेंजिंगचा हा निर्णय होऊ शकतो, लक्षात ठेवा. कारण की मार्केट जे काय आहे ते अल्गोरिदम पद्धतीने चालते, लक्षात घ्या. पूर्णपणे मार्केट अल्गोरिदम पद्धतीने चाललेलं आहे. सांगा मला आता, यामध्ये कुठल्या इंडिकेटरचा वापर केला आपण? नाही केलेला ना, बरोबर ना? ऍज इट इज आहे सगळं. कॅन्डलची फ्रिक्वेन्सीज आहे सगळी, दिसायला लागले. सप्लाय आणि डिमांडचा सगळा खेळ दिसलाय. कुठून सप्लाय व्हायला लागलाय, काय व्हायला लागलंय, कुठं ऑर्डर ब्लॉक तयार झाल्या, ऑर्डर ब्लॉक मधनं सप्लाय व्हायला लागला, लक्षात ठेवा. कुठली लिक्विडिटी हंट होणार आहे, का हंट होणार आहे, सगळं लॉजिक आहे. लॉजिक सगळं दिलेलं आहे ना. तुम्ही अभ्यास स्टडी केला पाहिजे. तुम्ही जर चुकलेला मला जर दिसत नसेल तर मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. प्रत्येक वेळेला रिव्हिजन करून घेण्यात काय अर्थ नाही, लक्षात घ्या. रिव्हिजन केलं तेवढ्या पुरतच होते, पण चार्टवर तुम्ही स्टडी करायला लागला का नाही. 160 चार्ट काढा, काय प्रॉब्लेम येईल त्याला मी सेपरेट शिकवतो. चालतंय, ठीक आहे. 160 चार्ट ज्याचे येतील पुढच्या रविवारच्या आतमध्ये त्यांना ऍक्सेस मिळणार आहे, तुमचा ऍक्सेस मिळणार आहे एका कम्युनिटी चांगल्या
म्हणजे ती चांगली पेड कम्युनिटी असणार आहे, तिचा फ्रीमध्ये ऍक्सेस मिळणार आहे आणि त्याच्यानंतर सेशन जे काय होणार अपग्रेडमध्ये त्या ह्याचा मिळणार आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही जर 100% जर देत नसाल तर अपग्रेड सेशनचे पण तुम्हाला मी असं समजू शकतो की त्याची पण काय तुम्हाला व्हॅल्यू नाही, लक्षात घ्या. बरोबर ना? प्रयत्न करू. चालते. कसं होतंय सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आपलं कसं आहे, आपल्या क्लासचा काय प्रॉब्लेम झालाय की आम्ही काय करतोय की तुमचा क्लास झाला तरी पुढच्या बॅचला तुम्ही अटेंडन्स म्हणजे बसू शकताय, हे देतोय आपण तुम्हाला. याचा अर्थ असा होतो की तुम्ही मग जे काही बॅच पहिला चालू असतो त्या पहिल्या बॅचमध्ये तुमचं 100% लक्ष जात नाही. तुमचा विचार होतो की आपण पुढे बसू, पुढं करू, असं होतंय. तसं नाही, लक्षात घ्या. ज्या दिवशी मी जर पुढच्या बॅचला जर ऍडमिशन दिलं नसतं तर तुम्ही त्याच बॅचला सगळ्या गोष्टी केल्या असत्या ना. पण त्या जे काही करायला लागले त्याचा गैरफायदा फक्त घेऊ नका. तुम्ही करा की तेवढं स्टडी. मार्केटमध्ये प्रॉफिट काय, प्रॉफिट हा बघा, मार्केटमध्ये लॉस पण होतो आणि प्रॉफिट पण होतो, असं लक्षात नाही. पण जो ट्रेडर आहे तो लॉसमधनं प्रॉफिटमध्ये जो कन्वर्ट होतो तो ट्रेडर आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? बाकी ज्यांना प्रॉफिट व्हायला लागलं म्हणलं तुम्हाला पण होणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे ना? चालते. बाकीचं काय प्रॉब्लेम नाही. हा लेक्चर मी इथंच थांबवणार आहे. मला 104 चार्टची गरज आहे, तुम्ही पाठवा मला पुढच्या रविवारच्या आत. आणि ज्याचे चार्ट येईल 160 बरोबर 160 किंवा किती पीओ आहेत तेवढेच चार्ट पाहिजेत. पीओआयची लिस्ट पाहिजे तर मी उद्या सकाळी तुम्हाला पाठवतो किंवा संध्याकाळी पाठवतो. जेवढे काय पीओ आहेत त्या पीओआयचे 10 चार्ट निघालेच पाहिजे तुमच्याकडून. तुम्ही जर हे देत असाल तर मी समजतो की मार्केटची तुम्हाला गरज आहे, नाहीतर मग तुमचं तुम्हालाच बघायला लागणार बाकीच्या गोष्टी. चालतंय, आपण पुढच्या रविवारी भेटू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर.